आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक दिल्ली येथील काँग्रेस मुख्यालयात अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि संघटन महासचिव के.सी. वेणुगोपाळ, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, प्रभारी रमेश चेन्निथला, प्रदेश कार्याध्यक्ष प्रणिती शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली। सदर बैठकीच्या आगामी विधानसभा आणि लगेच होत असलेल्या विधान परिषद निवडणुकीच्या रणनीतीवर प्रगल्भ चर्चा झाली। महाराष्ट्रातील आगामी सर्वच निवडणुकात काँग्रेस पक्ष संपूर्ण ताकदीनिशी उतरणार असल्याची ग्वाही यावेळी उपस्थित सर्वच नेत्यांनी दिली। यावेळी दिल्लीतील पक्षाच्या सर्व वरिष्ठ नेत्यांनी जनतेने महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाला दिलेल्या पाठिंब्याबद्दल आणि दाखवलेल्या विश्वासाबद्दल आनंद व्यक्त केला, तो अधिक दृढ व्हावा यासाठी मार्गदर्शन केले। दरम्यान बैठकीनंतर महाराष्ट्र राज्य काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले, येत्या 14 जून रोजी मुंबईमध्ये आगामी विधानसभा निवडणुकांसंदर्भात आणखी एक बैठक घेतली जाईल। त्या बैठकीत निवडणुकीबाबत योग्य पद्धतीने चर्चा विनिमय केले जाईल। तसेच राज्यात महाविकास आघाडीच्या उमेदवारांना जनतेने मोठ्या मताधिक्याने विजयी केल्याबद्दल जनतेचे आभार मानत लोकसभेप्रमाणे विधानसभा आणि विधान परिषदेसाठी देखील महाविकास आघाडीच्या नेतृत्वात निवडणूक लढवली जाईल, अशी ग्वाही रमेश यांनी दिली। राज्यातील महायुती सरकार हे भ्रष्ट सरकार आहे। भ्रष्ट सरकारला बाहेर काढण्यासाठी एकजुटीने काम करू, शेतकऱ्यांना सोबत घेऊन आंदोलन छेडू, विविध मागण्यांसाठी आग्रही भूमिका मांडत जनतेमध्ये जाऊन काम करू, असा आशावाद देखील व्यक्त केला। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।